नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक 1. सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर मित्रांनो राजस्थान. मित्रांनो, सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, एवढे लक्षात ठेवा. कोणत्या राज्यात आहे मित्रांनो? तर राजस्थान या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 2. सावंतवाडी बेळगाव यांच्या दरम्यान कोणता घाट आहे? मित्रांनो, सावंतवाडी ते बेळगाव जाताना कोणता घाट लागतो? तर अंबोली घाट लागतो मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 2 आपले उत्तर आहे मित्रांनो, अंबोली घाट. प्रश्न क्रमांक 3. भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका टिंबटिंब ही आहे. मित्रांनो, भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? तर मद्रास. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, मद्रास. भारतातील सर्वात जुनी महानगरपालिका कोणती मित्रांनो? तर मद्रास ही आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 4. हतनूर हे धरण कोणत्या नदीवर आहे? मित्रांनो, हतनूर हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर तापी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, तापी. प्रश्न क्रमांक 5. नर्मदा व तापी नदीचे खोरे टिंबटिंब डोंगर रांगांमुळे वेगवेगळे झालेले आहे मित्रांनो. मित्रांनो, नर्मदा नदीचे खोरे आणि तापी नदीचे खोरे कोणत्या डोंगर रांगांमुळे वेगवेगळे झाले आहेत? तर सातपुडा पर्वत रांगांमुळे वेगळे झाले आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, सातपुडा पर्वत रांग. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रात नर्मदा नदीची लांबी किती किलोमीटर आहे? मित्रांनो, महाराष्ट्रात नर्मदा नदीची लांबी किती आहे मित्रांनो? तर 54 किलोमीटर. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, 54 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? तर तापी ही आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, तापी. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणती एक नदी कृष्णा नदीची उपनदी आहे? मित्रांनो, कृष्णा नदीची कोणती एक उपनदी आहे? तर पंचगंगा. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, पंचगंगा. पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. तर इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे मित्रांनो. इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे. इंद्रावती ही गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो, गोदावरी नदीची उपनदी आहे. तर नळगंगा ही तापी नदीची उपनदी आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. नळगंगा ही तापी नदीची उपनदी आहे, एवढे लक्षात ठेवा मित्रांनो. मित्रांनो, नळगंगा ही तापी नदीची उपनदी आहे. इंद्रावती ही गोदावरी नदीची उपनदी आहे. तर इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे. तर कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे मित्रांनो? तर पंचगंगा. प्रश्न क्रमांक 9. नागपूर हे जिल्ह्याचे ठिकाण कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? मित्रांनो, नागपूर हे जिल्ह्याचे ठिकाण नाग नदी काठावर वसलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, नाग. प्रश्न क्रमांक 10. शिवाजी सागर हे नाव कोणत्या प्रकल्पाच्या जलाशयात देण्यात आले आहे? मित्रांनो, शिवाजी सागर हे नाव कोणत्या नदीच्या प्रकल्पात देण्यात आले आहे? तर कोयना. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपले उत्तर आहे मित्रांनो, कोयना. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतात आणि या व्हिडिओची PDF डाउनलोड करू शकतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 11. वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? मित्रांनो, वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी कोणाची शिफारस आवश्यक असते? तर राष्ट्रपती. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 12. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे टिंबटिंब होय. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे संसद होय मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, संसद. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? मित्रांनो, भारतातील पहिला महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेश या राज्याची होती. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, उत्तर प्रदेश. मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याची पहिला महिला मुख्यमंत्री कोण होती? तर सुचेता कृपलानी. कोण होती मित्रांनो? सुचेता कृपलानी ही होती मित्रांनो. पहिली महिला मुख्यमंत्री विचारली मित्रांनो, तो उत्तर प्रदेश या राज्याची होती. कोण होती मित्रांनो? तर सुचेता कृपलानी ही होती मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख कोण असतो? मित्रांनो, घटक राज्याचा कार्यकारी प्रमुख राज्यपाल असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, राज्यपाल. प्रश्न क्रमांक 15. विधानसभेत समान मते पडल्यास
निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? मित्रांनो, विधानसभेत समान मत पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार स्पीकरला आहे मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, स्पीकर. मित्रांनो, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार स्पीकरला आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 16. विधान परिषदेचा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? मित्रांनो, विधान परिषदेचा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा आहे? तर 6 वर्षाचा. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, 6. प्रश्न क्रमांक 17. टिंबटिंबची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. मित्रांनो, कोणाची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात? तर राष्ट्रपती. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रपती. मित्रांनो, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. प्रश्न क्रमांक 18. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर राष्ट्रपती. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे मित्रांनो, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 19. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही? तर नवी मुंबई या ठिकाणी नाही मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपले उत्तर आहे, नवी मुंबई. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ आहे. नागपूर या ठिकाणी देखील आहे. पणजी या ठिकाणी देखील आहे, परंतु नवी मुंबई या ठिकाणी नाही मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20. संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या ठिकाणी आहे मित्रांनो? तर रत्नागिरी. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 21. संयुक्त मजूर पक्षाची स्थापना कोणी केली आहे? मित्रांनो, संयुक्त मजूर पक्षाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संयुक्त मजूर पक्षाची स्थापना केलेली आहे मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 22. सन 1930 साली नाशिक येथील काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी कोणी सत्याग्रह केला? मित्रांनो, काळाराम मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला होता मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिरात सत्याग्रह कोणत्या साली केला होता? 1930 साली. कोणत्या ठिकाणी केला होता? नाशिक या ठिकाणी केला होता मित्रांनो, एवढे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23. हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? मित्रांनो, हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? तर महात्मा गांधी यांनी. म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे मित्रांनो, महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 24. अन्न पदार्थाची ऊर्जा टिंबटिंब या परिमाणात मोजली जाते. मित्रांनो, अन्न पदार्थाची ऊर्जा कशात मोजली जाते? तर कॅलरीज या परिमाणात मोजली जाते मित्रांनो. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले उत्तर आहे, कॅलरीज. मित्रांनो, अन्न पदार्थाची ऊर्जा कशात मोजली जाते? तर कॅलरीज मोजली जाते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 25. मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो? मित्रांनो, मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे मित्रांनो, उदासीन. मूलद्रव्याचा अणू हा विद्युतदृष्ट्या कसा असतो मित्रांनो? उदासीन असतो, एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील हा व्हिडिओचा लाभ मिळेल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.